सकाळच्या घाई गडबडीत किंवा मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी अगदी मस्त 5 मिनिटात तयार होणारी आपली मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी खूप भारी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। काय मैत्रिणींनो, रश्मी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मस्तपैकी हिरवागार बाजारात खूप असा मटार आलाय आणि आपण आज तीच रेसिपी पाहणार आहोत। तर आपण मस्तपैकी मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी पाहणार आहोत आणि अगदी सकाळी ऑफिसला किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी झटपट ही भाजी तयार होते। तर ती कशी भाजी बनवायची आणि 5 मिनिटात होणार आहे। तर चला तर मग पाहूया आपण आपली रेसिपी। तर इथे पहा मस्तपैकी आपण असा हिरवागार मटार घेतलेला आहे आणि मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चला मग आपण आता आपली भाजी बनवायला घेऊया। तर आता आपण मटार सुद्धा घेतले, तर आता आपण फ्लॉवर सुद्धा घालणार आहोत। तर इथे मी जेवढे मटार घेतले तेवढेच फ्लॉवर घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। फ्लॉवर घेतले आणि मी बटाट्याचे असे मीडियम काप करून घेतलेले आहेत। बटाटा खूप छान लागतो याच्यात। तर चला आपण आता भाजी बनवायला घेऊया। आता आपण ही भाजी आहेत ना कुकर मध्ये बनवणार आणि अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते। तर आता मी कुकर मध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण मोहरी घालूया। मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची, म्हणजे आपली फोडणी जर खमंग झाली तर आपली भाजी सुद्धा छान लागते। आता मोहरी सुद्धा तडतडायला लागली आपली। आता मोहरी सुद्धा आपली छान तडतडली। आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया यात। बारीक चिरलेली मिरची घालूया। आता तुम्ही बोलत असणार 5 मिनिटात भाजी होते। आता ऑफिसला जायचं असेल जर आपण फ्लॉवर वगैरे कापून ठेवला आणि वटाणे सुद्धा सोलून ठेवले ना, तर आपली अगदी सकाळच्या वेळेस घाई गडबडीत पटकन ही भाजी तयार होणार आहे। आता कांदा आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊया। आता यात थोडा मी कढीपत्ता सुद्धा घालणार आहे आणि खूप छान होते कुकर मध्ये। अगदी एकच शिटी घ्यायची आपल्याला। कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घेऊया आपण। आता आपला कांदा गुलाबी रंगावर झालाय परतून। आता मी बारीक चिरलेला मोठा टोमॅटो घेतलाय, तो मी घालणार आहे यात। आता आपण लगेचच चवीनुसार मीठ घालूया, म्हणजे जेणेकरून आपला टोमॅटो आहे ना तो लगेच शिजला जाईल। आता मी यात चवीनुसार मीठ घालते आणि हे टोमॅटो सुद्धा नरम होईल तर परतून घेऊया। जर तुम्ही टोमॅटो प्युरी टाकली तरी पण छान होईल, ही भाजी मस्त मिळून येईल। तर आता टोमॅटो आपण नरम होईल तर हे सर्व परतून घेणार आहोत। आता हे पहा आपला टोमॅटो पण मस्तपैकी नरम झालाय, व्यवस्थित मिळून आले कांद्यामध्ये। आता आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर इथे मी आगरी मसाला घालणार आहे। आता तुम्ही तुमचा कोणताही अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता। मसाला सुद्धा व्यवस्थित शिजून घ्यायचा आपल्याला। आणि इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे, तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल। तो सुद्धा आताच घालणार आहोत आपण सर्व, कारण आपली ही झटपट भाजी आहे। आणि इथे मी ना सुकं खोबरं घेतलं गॅसवर भाजून, त्यातच मी आलं लसूण आणि मिरची घातलेली आहे। त्यामुळे मी सेपरेट इथे आलं लसूणची पेस्ट नाही बनवलेली आहे, तर तेही घालणार आहोत आपण आताच। व्यवस्थित मिक्स करूया हे सर्व। मसाले कसे व्यवस्थित शिजले ना की आपली भाजी सुद्धा छान होते। तर आता आपले मस्तपैकी सर्व व्यवस्थित शिजून झालेलं आहे। जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील ना तर अगदी भन्नाट आहे, मस्त 5 मिनिटात तयार होईल भाजी। आता आपण मटार घालूया। त्यानंतर आपण फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे सुद्धा घालणार आहोत। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे पहा आपलं मस्तपैकी सर्व मिक्स करून झालंय। आता आपण यात जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी घालणार आहोत आपण। हे पहा मिक्स करूया, कारण फ्लॉवरला सुद्धा त्याचं स्वतःचं पाणी सुटतं आणि आपल्याला मस्तपैकी अशी थपथपीत भाजी करायची आहे ही। आणि आता आपण झाकण लावून घेणार आहोत कुकरचं आणि आपल्याला फक्त 1 शिटी काढून घ्यायची, कारण मटार वगैरे लगेच शिजले जातात। तर आता आपण 1 शिटी काढून घेऊया। चला तर मग आता 1 शिटी काढून झाले। आता आपण झाकण खोलून पाहूया आपली भाजी। तुम्ही पाहू शकताय किती मस्तपैकी अशी झाले, घट्टसर रसा पण झालाय आपला।
आणि फ्लॉवरचे तुकडे सुद्धा अगदी म्हणजे असे हे फेल नाही झाले, अगदी व्यवस्थित आहेत. तर वाटाणे सुद्धा बघा एका शिटीत मस्त शिजलेले आहेत. तर आपली मस्तपैकी भाजी तयार झाली. आता आपण यात मस्त बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व. तर अशा प्रकारे तुम्ही मस्तपैकी सकाळच्या घाई गडबडीत मुलांना किंवा तुम्हाला ऑफिसला वगैरे मस्त अशी ही भाजी बनवू शकता. चमचमीत अगदी लागायला सुद्धा भन्नाट लागते आणि होते सुद्धा अगदी झटपट. तर आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे मटार फ्लॉवरची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.